नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की मुंबईतल्या उपनगरातल्या मी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अशा युनिक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो, ज्या आतापर्यंत कोणी पाहिल्या नसेल किंवा त्याबद्दल कोणी ऐकलं नसेल. असा इतिहास पण मी त्याबद्दलचा सांगतो. तर आता मी आहे मागाठाणे इकडे आणि मागाठाणे मी ह्याच्या आधी पण ह्या मंदिरावरती व्हिडिओ बनवला आहे. पण आज मी एका दुसऱ्या गोष्टीसाठी इकडे आलेलो आहे. हे मंदिर आहे हरसिद्धी मातेचं मंदिर, जी भगवान श्रीकृष्ण आणि राजा विक्रमादित्यची कुलदेवी मानली जाते. त्या मंदिरात मी आताच आहे आणि ह्या मंदिरामध्ये काही ऐतिहासिक अशा प्राचीन मूर्त्या पण आहेत, त्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे. प्रथम दर्शनी जेव्हा आपण हे अवशेष पाहतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की हे मध्ययुगीन काळातले साधारण ते 9व्या किंवा 13व्या शतकातली ही शिल्प असू शकतात. कारण की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं काम हे फक्त शिलाहार, यादव आणि चालुक्य काळामध्ये होत असत. त्यावेळेला अशा प्रकारच्या स्त्री आकृत्या, ज्याच्यामध्ये देवता किंवा अप्सरा किंवा दानकृती स्त्री ह्या मंदिराच्या खांबांवरती कोरल्या जायचा, हा त्या मंदिराच्याच एका खांबाचा अवशेष वाटतो. त्याच्यानंतर जेव्हा आपण दुसरी ही जी मूर्ती पाहतो, जेव्हा ती प्रथमदर्शनी जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा ती फक्त एक काळा दगड आहे. पण आपण जर व्यवस्थित निरखून पाहिलं तर हा काळा दगड नसून आपल्या गणपतीची ही भग्नावस्थेतली मूर्ती आहे, ज्याच्या सोंडेकडचा आणि त्याच्या डोक्याचा भाग जो आपल्याला इकडे पाहायला मिळतो. अंदाजे ही पण मूर्ती त्याच काळातली असण्याची शक्यता आहे. जर हा व्हिडिओ कोणी पुरातत्व विभागातले व्यक्ती पाहत असतील तर त्यांनी नक्की सांगावं की ह्या मूर्त्या कुठल्या काळातल्या आहेत किंवा ह्याच्यावरती संशोधन करून आपण त्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर मागाठाण्यामधलं हरसिद्धी मातेचं मंदिर, ज्या ठिकाणी आपल्याला श्रीकृष्णाची आणि विक्रमादित्याची जी कुलदैवत आहे तिचं पण दर्शन घेता येतं आणि या मंदिराच्याच आवारामध्ये आतमध्ये काही प्राचीन मूर्त्या पण आपल्याला पाहायला मिळतात. मी ह्याचं एक्झॅक्ट लोकेशन माझ्या कमेंट सेक्शनमध्ये टाकतोय. तिथून तुम्ही ते कॉपी पेस्ट करा आणि नक्की या मंदिराला एकदा भेट द्या. तर अशाच माहितींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला पण विसरू नका आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.